आजची जी रेसिपी आहे ती आहे पावभाजीची. सो पावभाजीसाठी 3 टमॅटो घेतले, एक 100 ग्राम वाटाणे घेतले, 3 बटाटे घेतले, एक शिमला मिरची घ्यायची आपल्याला. ओके, आता हे सर्व मी बारीक बारीक कापून घेते. टमॅटो, शिमला मिरची आणि 2 कांदे पण घेतले घ्यायचे. ओके, चला आता हे सर्व मी कापून घेते. मग तुम्हाला सांगते कशी रेसिपी करायची आपल्याला पावभाजीची. हे उकडलेले वाटाणे जाईल छान मॅश करून घ्यायचं आपल्याला. आता आपण बटाटे मॅश करूया याच्यासोबत, वाटाण्यासोबत. हे बघा, असं वाटाण्यासोबत बटाटे पण मॅश करून घ्या. छान उकडून घ्या बटाटे, कच्चे कच्चे ठेवू नका, एकदम सॉफ्ट व्हायला पाहिजे. वाटाणे थोडे असे अख्खे पण राहिले तरी पण चालेल, छान लागतात ते पण खायला. आता हे एक ग्लास बटाटा. हे बघा, आता हल्ली बटाट्यामध्ये असे काळे काळे येतात. सो आपलं हे आता छानपैकी बटाटा झाला आहे मॅश करून. टॅमॅटो कट केले, आता कांदा कट करू आणि शिमला मिरची कट करूया. मी 2 कांदे ॲड केले, तेल थोडासा ॲड केला आणि थोडासा बटर घ्यायचं आपल्याला. दोन्ही एकत्र मिक्सिंग करून छानपैकी कांदा एकदम आपल्याला डीप फ्राय नाही करायचं, एकदम थोडासा ना पिंकिश कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचं. मग ह्याच्यामध्ये आपल्याला शिमला मिरची ॲड करायची. अशी काप करून घेतली बाहेर शिमला मिरची, हे आपल्याला ॲड करून घ्यायचं. इथे बटाटे आणि वाटाणे मॅश करून घेतलं, इथे टमॅटो कट करून घेतलं. ओके, सो आता हे थोडासा छानपैकी आपण फ्राय करून घेऊया. आता गाईज आपण शिमला मिरची ॲड करूया. दोन्ही एकत्र छानपैकी आपण फ्राय करून घेऊया. मस्त बटरचा फ्लेवर पण येणार शिमला मिरचीला. आणि नेहमी शिमला मिरची सेपरेट पण असा फ्राय करून घेतला ना बटरमध्ये तर खूप छान फ्लेवर येतो पावभाजीला. एकदम असा तुम्हाला हॉटेलमध्ये रेस्टॉरंटसारखीच टेस्ट येईल. तुम्ही याच्यामध्ये मी आता फक्त वाटाणे बटाटे घेतले जाईल, तुम्ही शिमला मिरची घेतली आणि तुम्ही याच्यामध्ये फ्लावर, तुम्हाला जे भाजी तुम्हाला आवडत असेल तुम्ही ॲड करू शकता. पण मी फक्त ॲक्च्युली बघितलं गेलं तर मी फक्त बटाटे आणि शिमला मिरचीच करते पावभाजी. आज मी थोडेसे वाटाणे पण ॲड केले त्याच्यामध्ये. त्याच्यात मी 2च भाज्या घेतली जाईल पावभाजीसाठी. खूप छान होती पावभाजी याची. ओके, आता आपण ह्याच्यामध्ये थोडासा आपला पेस्ट आहे आला लसणाची पेस्ट थोडीशी ॲड करा, जास्त पण एकदम ॲड करू नका. 1/2 टीस्पून पण बस झाली. आता छान भाजून घेऊया आपण 5 मिनटं आणि मग आपण टमॅटो ॲड करूया. ॲड करायचं आहे गाईस, तुम्ही तिखा लालचा लाल तिखट घ्या एव्हरेस्टचा. आपला घरगुती मसाला अजिबात घेऊ नका पावभाजीला. नो मालवणी मसाला, नो कोळी मसाला असा काही ॲड करू नका पावभाजीमध्ये, कारण पूर्ण टेस्ट खराब होणार पावभाजीची. फक्त एव्हरेस्टचा कुठचाही साधा मसाला घ्या, एकदम साधा तिखट मसाला असतो, लाल पावडर, मिरची पावडर ती घ्या. ओके, हे पहा ह्याच्यानी कलर पण छान आहे ना पावभाजीला. एव्हरेस्टचा तिखा लाल आहे तो. आता मी थोडेसे धने पावडर घ्या आणि थोडीशी हळद पावडर घ्या, कलर चेंज नाही व्हायला पाहिजे आपला म्हणून. ओके, आता ह्याच्यामध्ये आपल्याला टमॅटो ॲड करायचं आहे आणि सर्व आता मस्त मॅश करून घ्यायचं छानपैकी. एकदम स्मूथ पेस्ट होईपर्यंत त्याला मॅश करून घ्यायचं आपल्याला. आता असे खडे खडे काही दिसायला नाही पाहिजे हे पण. ओके, चला आता काही मी पावभाजी मसाला ॲड करत आहे. हे बादशाहचा पावभाजी मसाला आहे, बॉम्बे बादशाह पावभाजी मसाला. खूप छान फ्लेवर येतो याच्याने. हाच मसाला तुम्ही वापरा. तर छान आपण मॅश करून घेऊया मॅशरने. माझ्याकडे मॅशर तर आहे, तर मी एक तांबा घेते किंवा लोटा आपण बोलतात ते घेते मॅश करायला. आता छानपैकी मॅश झाली आपली भाजी. आता आपण बटाटे आणि वाटाणे ह्याच्यामध्ये ॲड करूया. आणि त्याच्यासोबत आपण परत मॅश करून घेऊया.
मॅश करत आहोत गाईस. पावभाजी रेडी झाली आपली खाण्यासाठी. आता आपण बटर आणि अर्धा लिंबू पण ॲड करूया ह्याच्यामध्येच आणि कोथिंबीरने गार्निश करूया. आता गाईस पावभाजी रेडी आहे. लिंबू पिळतो थोडासा. ओके. आणि कोथिंबीर घेऊया मस्त खूप सारा आणि सर्विंग करताना बटर ॲड करूया. मस्त झालं भाजी. पावभाजी तुम्ही कलरसुद्धा ॲड करू शकता किंवा बीटरूटचा पाणी ॲड करा. नॅचरल एकदम. मी सध्या काहीच ॲड नाही केलं आहे गाईस. हाच कलर ठेवला आहे बघा पावभाजीचा. ओके. चला आता मी सर्विंग करूया. आता गाईस आपण पाव काढून घेऊया. आपले पाव रेडी झाले खाण्यासाठी. मस्त गरमागरम एकदम आणि आतून एकदम खरपूस असे फ्राय केले. हे पण तुम्ही बघू शकता. मस्त लागतात अशी पावभाजी रोल खायला. आता भाजी सर्व करून घेऊया आपण. आता आपण बटर ॲड करूया. हे पहा गाईस मस्त पावभाजी रेडी झाली आहे. आता आपण टेस्ट करून बघूया. गरमागरम एकदम. पहा पावभाजी घरच्या घरी नक्की ट्राय करा गाईस. एक नंबर. खूप छान झाली गाईस. आता गाईस आपण पाव काढून घेऊया. आपले पाव रेडी झाले खाण्यासाठी. मस्त गरमागरम एकदम आणि आतून एकदम खरपूस असे फ्राय केले. हे पण तुम्ही बघू शकता. मस्त लागतात अशी पावभाजी रोल खायला. आता भाजी सर्व करून घेऊया आपण. आता आपण बटर ॲड करूया. हे पहा गाईस मस्त पावभाजी रेडी झाली आहे. आता आपण टेस्ट करून बघूया. गरमागरम एकदम. पहा पावभाजी घरच्या घरी नक्की ट्राय करा गाईस. एक नंबर. खूप छान झाली गाईस.